नवदुर्गा माझ्या बरोबर आहे. सहा नगरसेवक हे दहिसर विधानसभेतले, अर्धा नगरसेवक बोरिवलीचा, 2 नगरसेवक हे मागाठाण्याचे. ह्या नवदुर्गांनी माझा विजय केलेला आहे. ज्या पद्धतीने मला डाऊन करण्यासाठी भोसाळकर फॅमिली पुढे होती, भोसाळकरचा सोपडा साफ करून आम दाम संड जे जे केलं त्याला आम्ही कुठेही नाही दिलं. विकासाच्या नावावर आम्ही निवडून आणलं. विकासाच्या नावावर ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी, ज्याप्रमाणे नरेंद्र मोदीजींनी आणि आमचे पियुष गोयल आणि मी केलेला संघर्ष लोकांनी मतामध्ये परिवर्तन केला. फक्त भाजपचे नगरसेवक निवडून आणून दिले नाही, तर दीक्षा कारकरला सुद्धा 12,000 मताने निवडून आणलं. पहिल्यांदा घोसाळकरचा बाल किल्ला 1 नंबर, तो सुद्धा 2,500 मताने निवडून आणला. आणि त्याचबरोबर आज माझ्या तिकडे खुरसुंगे, आदिती खुरसुंगे, तिला सुद्धा दहिसर विधानसभेतून आज मी लीड दिला, त्यामुळे ती पण निवडून आली. राणी द्विवेदी निवडून आली, प्रकाश दरेकर निवडून आला. हा आमचा विजय. ताई ठाकरे, दोन्ही ठाकरे बंधू तुमच्या विभागामध्ये आले होते, दोन्ही ठाकरेचे युवराज आले होते, तरी पण एकी सीट त्यांची आली नाहीये, एकी जगह जिंकले नाहीये. सबके लिए मनीषा चौधरी एक ही काफी है. 2014 से जिस तरह सभी मीडिया वाले बोल रहे थे ताई हारेगी, ताई हारेगी, ताई की हार नहीं है, ताई में ताकत है कि सभी को चुन के लाना. और देवेंद्र जी को शब्द दिया था, गणेश को मेरे को दो. मैं एकनाथ शिंदे जी का भी बहुत बहुत आभार मानती हूँ कि उन्होंने मेरे ऊपर 7 नंबर का वार्ड दिया और महायुति का हमने 7 नंबर चुन किया है. ऐसे ही मैंने उनको विश्वास दिया था, राम को टिकट दो, मैं चुन के लाऊंगी. राम को भी जिता के दिया. आज हर्षद कारकर के पिता हमारे प्रकाश कारकर आज नहीं है, लेकिन उनके बहू को भी उतने ही वोट से जीत के लाया. ये भाजपा की जीत है और महायुति की जीत है. और मेरे सभी दहिसर के मतदारों की, मेरे सभी कार्यकर्ता का मैं शत शत आभार मानती हूँ.